Standard 8 Maths Topic First Rational and Irrational Numbers Practice Set 1.4 Question 2 Show the number root 5 on the number line and question 3 Show the number root 7 on the number line. Okay. लाईन वर आपल्याला हा रूट 5 हा नंबर दाखवायचा आहे. एक लाईन ड्रॉ करू. असे एक मी लाईन ड्रॉ केलेली आहे. आता इथे एरो घेतोय मी लाईन असल्यामुळे. इथे एक पॉइंट घेतलेला आहे. आता इथून इक्वल युनिट्स असे मी पार्ट करणार आहे. आता इक्वल युनिट्स आपल्याला पार्ट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कंपासचा वापर करावा लागेल. कंपास घ्यायचा आहे. रिकाम टोक इथे जो पॉइंट केलेला आहे त्याच्यावर ठेवलेला आहे आणि मग ठराविक असं प्रॉपर डिस्टन्स घ्यायचं आहे. इथे इथपर्यंतचा मी पार्ट घेतलेला आहे पहा. आणि मग इथे असा पॉइंट करायचा आहे. तर हेच डिस्टन्स चेंज न करता कंपास पुढे ठेवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला असा तितकाच इक्वल पार्ट करून घ्यायचा आहे. तीच प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची आहे. पहा असे मी इक्वल युनिट्स डिस्टन्स घेतलेला आहे लाईनवर. आता आपल्याला काय करायचं आहे पहा पुढचा पार्ट. इथे नंबर्स दाखवतोय मी. इथे आपल्याला आता पॉझिटिव्ह नंबर आहे दाखवायचा आहे. मी इथून स्टार्ट करतोय. 0 इथे घेतोय. 0 देन 1 2 3. अर्थातच लेफ्ट हँड साइडला इकडे -1 येईल. ओके. आता आपल्याला रूट 5 दाखवायचे. रूट 5 अंदाजे कुठे येईल. हा 2 आणि 3 याच्यामध्ये कुठेतरी येणार आहे कारण 3 चा स्क्वेअर आहे 9, 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे आणि हा 5 चा स्क्वेअर रूट आहे मध्ये इथे कुठेतरी येणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे. इथे 2 वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर हे आपण सेट स्क्वेअरच्या मदतीने करू शकतो. सेट स्क्वेअर घ्यायचा आहे. आता ह्या पहा सेट स्क्वेअर असा पुढे सरकवायचा आहे. सेट खालची लाईन जॉईन केली कोलिनियर केली की बरोबर हा इकडची अदर साइड आहे सेट स्क्वेअरची ती बरोबर परपेंडिक्युलर असते. तर याच्या मदतीने मी इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय पहा. तर असा इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. ओके. आता नेक्स्ट पहा. तर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर पुढे काय करायचं आहे पहा. इथे मी एरो दाखवतोय. एरो दाखवलेला आहे. आता मी पुन्हा कंपास घेतोय. कंपासचं रिकाम टोक इथे 2 वर ठेवलेलं आहे. हे युनिट डिस्टन्स आहे पहा. कंपास मधलं डिस्टन्स आहे ते 1 युनिट इतकं आहे. आता आपल्याला इथे 1 युनिट इतकं डिस्टन्स इथे टाकायचं आहे या परपेंडिक्युलर वर. म्हणून मी इथे आर्क ड्रॉ करतोय पहा अशी. म्हणजे आपल्याला इथे जे डिस्टन्स मिळालेलं आहे तर हे एक्झॅक्टली 1 युनिट इतकं आहे. इथे लिहितोय मी ते 1 युनिट इतकं डिस्टन्स आहे. ओ घेतला. इथे आपण ए घेऊ. ए आणि इथे जो पॉइंट मिळालेला आहे तिथे आपण पी घेऊ. ओके. आता ओ आणि पी जॉईन करायचे
आहे. तर त्यासाठी आपण स्केलचा वापर करू. स्केल घ्यायचे आहे. इथे मी स्केल घेतो. जस्ट मिनिट. तर अशी स्केल व्यवस्थित लावायची आहे आणि नंतर मग आपण इथे OP जॉईन करायचे आहेत. तर पहा इथे आपण OP आता जॉईन करणार आहोत. असे जॉईन करायचे. तर OP जॉईन केल्यानंतर पुढचा पार्ट काय करायचा आहे पहा. तर पुन्हा आपल्याला इथे कंपास घ्यायचा आहे. कंपासचं टोक O वर ठेवायचं आहे. आणखीन कंपास अशा पद्धतीने घ्यायचा आहे की डिस्टन्स OP इतकं डिस्टन्स या कंपास मध्ये आलं पाहिजे. तर हे पहा OP. आर्क घ्यायची आहे अशी. ते आर्क इकडे लाईनला जिथे इंटरसेक्ट होते इथे आर्क ड्रॉ केलेली आहे. तर ही आर्क लाईनला जिथे इंटरसेक्ट झालेली आहे तर त्या पॉइंटला आपण इथे नेम देऊ B. इथे मी नेम देतोय B. आता O पासून B पर्यंत जे डिस्टन्स आहे किंवा O पासून P पर्यंत जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे आणि ते √5 इतकं आहे. तर ते कसं काय. तर त्यासाठी आपण थोडस इथे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवतोय पहा. असा मी इथे ट्रायंगल घेतोय पहा. हा इकडचा परपेंडिक्युलर 1 युनिट डिस्टन्स आहे. इथे जॉईन करू. इथे हे परपेंडिक्युलर आहे. याला आपण नेम देऊया. समजा हा O आहे. इथे A आहे. हा ट्रायंगल OAP पहा मी इकडे साईडला काढलेला आहे. OA इज इक्वल टू 2, AP इज इक्वल टू 1 आहे आणि आपल्याला OP फाइंड आउट करायचा आहे. तर आता इथे इन राईट अँगल ट्रायंगल OAP पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. बाय पायथागोरस थेरम पहा इथे OP स्क्वेअर हायपोटेन्यूजचा स्क्वेअर OP स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. म्हणजेच OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. OA ची व्हॅल्यू आहे 2 त्यामुळे 2 स्क्वेअर येणार प्लस AP ची व्हॅल्यू आहे 1 इथे 1 स्क्वेअर येईल. 2 चा स्क्वेअर आपल्याला मिळाला 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे इथे आपल्याला 5 मिळाले. 5 व्हॅल्यू OP स्क्वेअर ची मिळाली. and therefore OP is equal to इथे स्क्वेअर रूट घेतलेला आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स वी गेट OP is equal to √5. म्हणजेच OP हे डिस्टन्स √5 इतकं आहे. ओके. म्हणजेच इथे पहा या डायग्राम मध्ये आपण जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या आता लक्षात आलं असेल की इथे हे जे OP डिस्टन्स आहे हे √5 इतकं आहे. हे डिस्टन्स किती आहे √5. अर्थातच इथे जी आपण आर्क घेतलेली आहे ती सेंटर O आणि OP इतकी रेडियस घेऊन घेतलेला आहे. त्यामुळं OB ही देखील रेडियस झाली. दॅट इज OP इज इक्वल टू OB. लक्षात घ्या OP इज इक्वल टू OB म्हणजेच O आणि B मधलं जे डिस्टन्स आहे तर ते अर्थातच √5 इतकं आहे. म्हणजेच आपल्याला इथे हा जो B पॉइंट आहे तर तो
√5 आहे. इथे √5 आपण दाखवायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे √5 नंबर लाईनवर दाखवता येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन 3. शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन. आता नंबर लाईनवर आपल्याला √7 दाखवायचं आहे. जर आपल्याला √7 दाखवायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला √5 दाखवावं लागेल. आपण आता या एक्झाम्पल मध्ये, प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये √5 दाखवलेलं आहे. तर आता इथे √6 दाखवायचं आहे. टप्प्याटप्प्याने जावं लागतं. आता √6 जर दाखवायचा झाला तर कुठे दाखवायचं आहे पहा. तर इथे √5 वर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. √5 वर परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. म्हणजे काय होईल पहा. इथे √5 वर जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इथे दाखवतो पहा. हा ट्रायंगल जो आहे तो असा होईल. इथे √5 म्हणजे तिथे बी आहे, लक्षात घ्या. तिथे काय आहे, बी. इथे बी आहे, इकडे ओ आहे, आणि मग इथे परपेंडिक्युलरला नेम आपण क्यू दिलं. तर हे √5 आहे, एवढं डिस्टन्स बी असल्यामुळं हे 1 युनिट आहे. आणि जर का आपण इथे पायथागोरस थेरम जर इथे यूज केला तर OQ ची लेंथ किती मिळते तर ती आपल्याला इथे शोधायची आहे. तर ती लेंथ किती मिळते पहा. इथे आपण दाखवतो. बाय पायथागोरस थेरम OQ स्क्वेअर इज इक्वल टू, ते पहा, OQ स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर होईल. आणि मग इथे व्हॅल्यू ठेवल्या तर √5 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. √5 चा स्क्वेअर 5 येईल, प्लस 1 चा स्क्वेअर 1 येईल, म्हणजे इथे 6 मिळाले. हे OQ स्क्वेअर झाले. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स वी गेट OQ इज इक्वल टू √6. म्हणजेच इथे √5 वर आपण परपेंडिक्युलर काढून इकडे तिथे जर 0.1 युनिट वर Q घेतला तर OQ हे डिस्टन्स √6 येतं. हे पहा, हे डिस्टन्स √6 आहे. आणि हे कंपासच्या साहाय्यानं आपण आर्क घेऊन तिकडे आपल्याला √6 टाकता येतं. पहा, मग आता आपल्याला इथे स्टार्टिंगला सेट स्क्वेअरच्या मदतीनं, गुण्याच्या मदतीनं इथे बी वर गुण्या लावून, सेट स्क्वेअर लावून आता आपल्याला इथे परपेंडिक्युलर टाकावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर घ्यायचा आहे. सेट स्क्वेअर हा पहा बी च्या इथे असा लावायचा आहे. आणि मग इथून आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे रे ड्रॉ करायचा आहे. पहा, इथे मी ते ड्रॉ केलेलं आहे. एरो दाखवतो रे असल्यामुळं. आता इथे आपल्याला 1 युनिट डिस्टन्स घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. 1 युनिट इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. मग ते आपल्याला पुन्हा कंपास घ्यावा लागेल. कंपासच्या मदतीनं आपल्याला ते डिस्टन्स घ्यायचं आहे. 1 युनिट इतकं डिस्टन्स पहा. आता मी 1 युनिट इतकं डिस्टन्स घेतो इथे कंपास मध्ये. पहा, 1 युनिट इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता मी हा कंपास इथे पण आपण पाहू शकतो, हे 1 युनिट इतकं डिस्टन्स आहे. तर आता मी कंपासच्या मदतीनं, कंपास मध्ये जे डिस्टन्स घेतलेलं आहे तर ते मी इकडे आता काढलेल्या रेवर घेणार आहे आणि तिथे असे आर्क घेणार आहे. आता पहा, तर इथे आर्क घेतलेले आहे. या पॉइंटला आपल्याला नेम द्यावं लागेल. तर इथे मी नेम देतोय, पी आहे वरती या साईडला, म्हणून इकडे क्यू देतोय. आणि मग आता OQ जॉईन करायचे आहे. तर स्केलच्या मदतीनं आपण OQ जॉईन करायचे आहेत. असे OQ जॉईन करायचे. जॉईन केल्यानंतर पुन्हा मग आपल्याला इथे OQ इतकं कंपास मध्ये डिस्टन्स घ्यावं लागेल. तर कंपास घ्यावा लागेल
आणि कंपासच्या मदतीनं आपल्याला इथे OQ इतकं डिस्टन्स आपल्याला या कंपासमध्ये घ्यायचं आहे. ओके, जस्ट मिनिट. कंपासचं रिकामं टोक O वर ठेवायचं आहे. आणि तर ते OQ इतकं कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. इथे आपण खात्री करून घ्यायची ते बरोबर डिस्टन्स आले का. पहा, इथे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला रेड पॉइंटनी इथे दाखवलेलं आहे. पहा पॉइंट. तर हे O पासून इथं पर्यंत जे डिस्टन्स आहे तर ते √6 इतकं आहे. √6. त्या पॉइंटला आपण इथे नेम देऊया. इथे A B, इथे आपण C नेम देऊ. C नेम दिलं. पहा, म्हणजे डिस्टन्स OC तर हे √6 इतकं आहे. ओके, आता याच पद्धतीने आपल्याला √7 जर मिळवायचे असतील तर काय करायचं आहे. पहा, तर √6 वर आपल्याला परपेंडिक्युलर काढावा लागेल. √6 वर परपेंडिक्युलर काढावा लागेल. आता √6 वर जर परपेंडिक्युलर काढला तर ते कॅल्क्युलेशन कसं होणार. तर इथे होईल OCR तयार होईल. तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम नुसार OR² इज इक्वल टू OC² प्लस CR² होईल. आणि इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. OC ची व्हॅल्यू आहे √6, त्याचा स्क्वेअर प्लस इथे 1 चा स्क्वेअर. √6 चा स्क्वेअर केला तर 6 येतो आणि 1 चा स्क्वेअर 1 येतो, म्हणजे तिथे 7 मिळाले. म्हणजे OR² इज इक्वल टू 7 मिळाले. देअरफॉर OR इज इक्वल टू √7 होणार. OR इज इक्वल टू √7. ओके, तर हे R आहे. तिथे पहा R, म्हणजेच हे इथे ORA डिस्टन्स √7 आपल्याला मिळेल. म्हणजेच आपल्याला इथे C वर परपेंडिक्युलर टाकावा लागेल जिथे √6 इतकं डिस्टन्स आहे तिथे. ओके, त्यामुळे आपल्याला आता पुढचा भाग म्हणजेच इथे C वर परपेंडिक्युलर टाकायचा आहे. पहा, आता आपण C वर परपेंडिक्युलर टाकू. मी इथे शेक्सपियर घेतलेला आहे गुन्ह्या, आणि याच्या मदतीने आपल्याला आता इथे पहा असा लावायचा आहे शेक्सपियर. इथे कंपासच्या मदतीनं 1 युनिट इतकं डिस्टन्स आपल्याला ते टाकायचं आहे C पासून, आणि मग तिकडे आपल्याला R पॉइंट मिळेल. ओके, आता मी कंपास मध्ये 1 युनिट इतकं डिस्टन्स घेणार आहे. हे पहा, 1 युनिट इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता हे डिस्टन्स मला आता इकडे जिथे टाकायचं आहे तिथे मी कंपास घेतोय. पहा, C वर इथे रिकामं टोक घेतलेलं आहे, आणि मग इथे जस्ट मिनिट, इथे आपण अशी आर्क मारायची आहे. ओके, आता आर्क मारल्यानंतर आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ते 1 युनिट इतकं डिस्टन्स मिळालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा इथे मी जो पॉइंट आहे तर त्या पॉइंटला नेम देतोय PQR. इथे R पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. आता पुन्हा OR जॉईन करायचे आहेत, तर स्केलच्या साहाय्याने आपण इथे OR असे जॉईन करायचे आहेत. ओके, OR जॉईन केल्यानंतर इथे जे आपल्याला आता डिस्टन्स मिळालेला आहे मी इथे दाखवतोय. पहा रेड कलरनी. तर इथे जे डिस्टन्स आहे OQ डिस्टन्स हे √6 आहे. OQ डिस्टन्स √6 आहे, आणि इथे OR डिस्टन्स आहे. इथे लिहिता येत नाही, मी असे एरो करून दाखवतो. इथे पहा, हे जे डिस्टन्स आहे OR, इथे फार तर लिहितो OR इज इक्वल टू √7 आहे. √7. तर आता OR हे डिस्टन्स रेडियस घ्यायचं आहे, O सेंटर घ्यायचा आहे,
आणि इकडे आर्क आपल्याला घ्यायचे आहे. पहा, त्यासाठी कंपास घ्यायचा आहे. कंपासच्या मदतीनं आपल्याला ड्रॉ करायचा आहे. जस्ट मिनिट, मी कंपास घेतलेला आहे. त्या कंपास मध्ये डिस्टन्स मला OR इतकं घ्यायचं आहे, कारण ते √7 इतकं आहे. Recording in progress. तर अशी मी इथे आर्क घेतलेली आहे. आर्क घेतल्यानंतर इथे एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. ही आर्क आणि लाईन, तर याचा आपल्याला इथे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. ओके, तर इथं जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, मी रेड कलरने डॉट करतोय, तिथे पहा. आणि हा जो पॉइंट आहे, तर इथे आपल्याला √7 दाखवायचे आहेत. म्हणजेच इथे ABC, इथे D पॉइंट घेतोय मी. तर हा D हा पॉइंट √7 हे डिस्टन्स इथे दाखवतो, हे लक्षात घ्या. ओके, हा. तर अशा पद्धतीने नंबर लाईन वर √7 आपल्याला दाखवायचे असतील तर आपल्याला अगोदरच √5, √6 हे दाखवता आले पाहिजेत, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथे √7 असं दाखवता आलं पाहिजे. ओके, तर आज आपण इथे एक कॅल्क्युलेशनचा भाग मी इकडे तुम्हाला दाखवलेला आहे, हे कसं आलं ते समजावं म्हणून. हा इकडे सेपरेट पार्ट आहे, कॅल्क्युलेशन केलेले आहे, किंवा इकडे सुद्धा काही कॅल्क्युलेशनचा मी पार्ट दाखवलेला आहे. तर हे लक्षात यावं यासाठी इकडचा पार्ट हा जो आहे, हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तुम्हाला लक्षात यावं यासाठी आहे तो, हे समजणं गरजेचं आहे. त्यामुळे मी इथे दाखवत नाही आता ते, पण हे तुम्हाला समजावं. √5चं आहे, मगाशी मी √6चं दाखवलं होतं या अगोदर, आणि हे √7चं, म्हणजे नेमकं कसं डिस्टन्स येतं आणि ते √7 का आहे डिस्टन्स, तर यासाठीच हे डिस्कशन आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला नंबर लाईन वर √7 हा नंबर दाखवता येतो. ओके.